नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा कास तलावामध्ये येथील हॉटेलमधलं महिलायुक्त पाणी सोडून कास तलाव जलप्रदूषणाच्या विळख्यात आणण्याचं पाप काही मंडळींकडून होत आहे. या अनुषंगानं सातारा नगर परिषदेच्या वतीनं संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे या संदर्भात तक्रार देखील करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरापासून संबंधित पत्रव्यवहार झाला असताना देखील याची सूचना व नोटिसा बजावल्या असताना देखील अद्याप कारवाई का झाली नाही असा यक्ष प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. कास तलावाच्या माध्यमातून संपूर्ण सातारा शहरासाठी पुढील 60 वर्षांपर्यंत मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. या अनुषंगानं पाणी वितरण व्यवस्थेचा नुकताच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आढावा घेतला. प्रत्यक्ष भेट देऊन येथील पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी केली. साधारणतः 1 महिन्याच्या आत ही जलवाहिन्या जोडण्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सातारा शहरातील विविध भागांना कासचा पाणी पुरवठा होणार आहे. कास तलावामध्ये जलप्रदूषणाचा धोका संभवत असल्याची बाब समोर आलेली आहे. या अनुषंगानं पाणी पुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याशी सातारा आवाजने संवाद साधला असता त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये धक्कादायक बाब समोर आलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये सातारा तहसीलदार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वेळोवेळी सूचना आणि नोटिसी बजावून देखील संबंधित हॉटेल चालकांकडून कोणत्याही पद्धतीच्या गोष्टींमध्ये सुधारणा झालेली नाही. महिलायुक्त पाणी सोडल्याची बाब ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेली आहे. त्यांनी संबंधित आस्थापनांवरती कारवाई करा अशा सक्त सूचना दिलेल्या असताना देखील अद्याप कारवाई का झाली नाही असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. सातारा शहराची भिस्त ही कास तलावावरती आहे. या कास तलावाला जलप्रदूषणानं ग्रस्त केलं तर या संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. या अनुषंगानं खरं तर कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते, पाणी पुरवठ्याचे प्रमुख असलेले उपनगराध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट दत्ता बनकर, आरोग्य विभागाचे सभापती सन्माननीय धनंजय जांभळे आणि एकूणच शहर व नियोजनाचं सभापती असलेले सन्माननीय अशोक शेडगे या सर्व मंडळींनी खरं तर कास जलदाहिनीला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवणं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. या अनुषंगानं खरं तर नगर परिषदेच्या माध्यमातून पत्रव्यवहार झालेले आहेत. अद्याप या आस्थापनांवरती कारवाई का नाही झाली आणि सातारकरांच्या आरोग्याशी असाच खेळ होऊ द्यायचा का असा देखील यक्ष प्रश्न उपस्थित